आपले विचार व्यक्त करतील. वैकुंठवासी दादा महाराज मंगळकर या आश्रमामध्ये सटाण्याचे महाराज आले होते आणि त्यावेळेस रवी कापणी त्याचे दोन भावंडे आम्ही 5 जण आणि त्यामध्ये सगळ्यात लहान मी एक ताई सावकार होते आमच्यामध्ये. तर मी कसा आलो मला माहिती नाही. मी जवळजवळ पहिलीला अर्धा वर्ष आलो आणि दुसरी मुलांची शाळा नंबर 6 तिथं होतो. तिथं शाळेत गेलो आणि इतकं महाराज त्यावेळेस इथं आलो होतो मी. महाराज मला इथं कसं काय घेऊन आले मला हे सुद्धा कळालं नव्हतं. मग हळूहळू पण इथं सर्वात जास्त म्हणजे एक शिस्तीला जे प्रमाण असतं ते भाऊंचं की आम्ही कुठे व्यसनाधीन झालो नाही, आम्ही वाईट मार्गाला गेलो नाही आणि आज कुठलंही व्यसन नाही. सगळ्यात जास्त की कुठलंही काम एक टायमात करायचं असतं आणि त्या कामाचा जर टायमिंग असतो तर मी माझ्या आयुष्यात मी कधी म्हणजे सकाळी 4ला मी आजही उठतो. आणि आज मला ज्या वेळेस हे आपलं हे होतं आज जो मेळावा भरलेला होता या मेळाव्याला मला खूप अडचण होती. कारण माझा मुलगा येलोर युनिव्हर्सिटीला MCA झाला आणि त्याचं पदवी घेण्याचं काम सुद्धा आता तिथंच कार्यक्रम चालू आहे. आमचे तिकीटं सुद्धा विमानाचे बुक झाले होते पण मी ते सर्व कॅन्सल करून पण माझी जी मिसेस आहे ती पण बरोबर आलेली. तिचा जीव तिकडे जायचा, ती म्हणायची इकडे जायचं नाही तिकडे जायचं. पण मी तिला सांगितलं तू जाय तिकडे, मी इकडेच जाईल. आणि मुलाला बी थोडंसं वाईट वाटलं पण त्याला म्हटलं आम्ही तिथं होतो म्हणून तू इथपर्यंत पोचलेला आहे, नाही तर तोपर्यंत तो पोचला नसता. आज त्याला चांगला जॉब आहे, तो IT इंजिनियर आहे बेंगलोर येथे, मुलगी MSc झालेली आहे. आणि माझ्या मुलांचे नाव सुद्धा मी भगवान भाऊंचे दोन्ही मुलांचे नाव आरती आणि निरंजनच ठेवलेले. आणि एकदम भाऊंना मी नेहमी भेटायचो. पण एक ज्यावेळेस महाराजांचं देहांत झालं मला TVला एक बातमी आली. मी रात्री 11 वाजता 9:30 निघालो आणि इथं 9:30-10 वाजता बरोबर अंत्ययात्रा पोहोचलो. तर तेव्हा ते यात्रेचं स्वरूप पाहून मला थोडंसं वाईट वाटलं की एवढा हा माणूस इतकी ही अंत्ययात्रा इतकी मोठी निघायला पाहिजे की इतकं हे झालं पाहिजे होतं. पण तसं मला खूप वाईट वाटलं. मी 10 दिवस या ठिकाणी राहण्याच्या तयारीनं आलो होतो. पण मला तिथे गेल्यानंतर अंत्ययात्रा झाली, सगळं झालं पण तिथं थांबायला सुद्धा कोणी पाणी सुद्धा पाजलं नाही. आणि मी तसं शेवटी त्याच गाडीनं रात्री आलो होतो, त्याच गाडीने रात्री परत मी 10 दिवस राहण्याच्या दसऱ्याची करून देऊन का आपल्यावर आई वडिलासारखे आमच्या महाराजांचे सगळ्यांचे उपकार होते. ते आपण थांबू असं पण काय केलं काही कोणी विश्वास दिला नाही. शेवटी मला आल्या मार्गाने त्याच गाडीने परत जावं लागलं. आणि जवळजवळ इथं जे पंढरपुराचे लोक जे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा माहीत होते. नंतर मला कळालं की आम्हाला इथं आम्हाला सुद्धा माहीत कळालं. खूप वाईट वाटलं असं. आणि माझी मिसेस मला काय म्हणते की तुमचं आता ज्यावेळेस आपली परिस्थिती आहे त्या कोणी मामा मावश्या आई वडील कोणी ओळखत नसतं आणि आता ओळखायला ते आम्हाला तयार असतील पण आता आपल्याजवळ बी तो टाईम राहिलेला नाही. आणि मला मिसेस काय म्हणते तुमच्या मामा कुठे तुमच्या मावशे तुम्हाला काही नाटक होतच नाही. तिला मी म्हटलं तू चल आता माझ्या बरोबर तुला माझं नाटक होतं दाखवतो. मग तिला सांगितलं एक बाय किती माझ्या बहिणी आहेत, किती माझे भाऊ आहेत, किती माझ्या आईवडील कोण आहेत हे खरोखर मी तिला बराच वेळा सांगितलं. वाईट वाटतं. महाराजांनी जे उपकार केले, भाऊंनी जे संस्कार दिले ते महाराज झालं जरी असतील पण आम्ही कुठे चुकलो नाही. आम्ही आमच्या कारण आज जे सानिध्य जे आज जे त्यांनी आमच्या ते आम्ही आमच्या मुलांना देऊ शकतो आणि त्यामुळं आमचीही मुलं घडली. तर पांडुरंगाच्या कृपेने भाऊ आणि बहिणींना खूप दीर्घायुष्य देऊ आणि खूप त्यांच्या हातून अशी चांगली कामं हो अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो.